महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये सुद्धा भाजपची एकहाती सत्ता आली आहे। भाजपनं 66चा जादुई आकडा इथं गाठलाय। नंबर 1चा पक्ष हा भाजप ठरलाय। शिवसेना क्रमांक 2 वर आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपनं नाशिक महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। तपोवनाचा मुद्दा इथं महत्त्वाचा ठरला होता आणि शिंदेंची शिवसेना इथं क्रमांक 2चा पक्ष ठरली। नाशिक महानगरपालिकेची निवडणूक ही सुरुवातीपासूनच चर्चेत होती, कारण आगामी कुंभमेळ्यासाठी तपोवनामधील झाडं तोडण्याचा मुद्दा हा नाशिकमध्ये प्रचंड गाजला होता। मात्र त्याचा नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालावर फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये, कारण भाजपला इथं कोणताही मोठा धोका निर्माण झाला नाही। या मुद्द्यामुळे भाजप नाशिकमध्ये एकहाती सत्ता मिळवू शकलेली आहे। क्रमांक 1चा पक्ष नाशिकमध्ये ठरले भाजप, आणि याशिवाय शिवसेना ही दुसऱ्या क्रमांकावर राहिलेली आहे। नाशिकमधल्या भाजपच्या यशासंदर्भातली आणखीन माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी किरण गोटूर यांच्याकडनं। ते आता आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत। किरण, भाजपला मिळालेला आहे। खरं तर आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिका ताब्यात हे मिळवण्यासाठी एक मोठी ताकद भाजपने लावलेली होती आणि स्वतंत्र निवडणूक लढण्याचा एक मोठा निर्णय जो आहे तो भाजपने घेतलेला होता आणि त्याच निर्णयाला एक मोठं यश मिळालेलं आहे। मागच्या 8-10 दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकून होते। मुख्यमंत्र्यांनी विशेष करून गिरीश महाजन यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली होती। एक मोठा विश्वास जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांच्यावरती दाखवलेला होता आणि त्याच विश्वासावरती गिरीश महाजन हे खरे उतरलेले आहेत आणि आता भाजपला नाशिकमध्ये संपूर्णपणे बहुमत मिळालेलं आहे। 61 जागा बहुमताचा आहे। आता भाजपला 66 जागा मिळालेल्या आहेत। अजून 3 ते 4 जागांवरती भाजपची आघाडी आहे, अशा पद्धतीचं परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते। त्यामुळे एक मोठा विजय जो आहे तो नाशिकमध्ये भाजपला मिळालेला आहे आणि दुसरीकडे शिवसेनेने सुद्धा मोठी ताकद लावली होती, पण शिवसेनेला आता 22 ते 23 जागांवरती एकूणच विजय मिळवता आलेला आहे। अजून 3-5 जागांवरती शिवसेने सुद्धा आघाडी आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेला एक मोठा यश जो आहे तो नाशिकमध्ये मिळालेला आपल्याला बघायला मिळत आहे।